नमस्कार. गौरव प्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे. आजची ठळक बातमी. बौद्ध समाजाने वारंवार एकत्र बसून निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे ही धम्मसंगीती. नरेंद्र तेजाळे. भाषणबाजी आणि नेतेगिरी करण्यापेक्षा बौद्ध समाजाने समाजातील कर्त्या लोकांना चर्चेसाठी एकत्र बसवून निर्णय घेण्याची प्रक्रिया गतिमान केली तरच काही चांगले घडेल. अमरावती येथे आयोजित 5वी धम्मसंगीती त्याच प्रक्रियेचा भाग आहे, असे प्रतिपादन 5व्या धम्मसंगीतीचे उद्घाटन करताना नाशिक येथील सेवानिवृत्त मुख्य अभियंता नरेंद्र तेजाळे यांनी केले. अमरावती येथील भीम टेकडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार सभागृहात रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत 10 सदस्यीय मंडळाच्या अध्यक्षतेखाली बौद्ध समाजद्वारा ही संगीती आयोजित करण्यात आली होती. बौद्ध संस्कार विधीमध्ये समानता यावी, बौद्ध सण कोणते आहेत, ते कसे साजरे करावे, व्यवहारात ब्राह्मणी शब्दांऐवजी बौद्ध सांस्कृतिक शब्दावली तयार करणे, या 3 विषयावर देहू रोड, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिक या 4 धम्मसंगीतीनंतर अमरावती येथे ही 5वी संगीती संपन्न झाली. अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील 100 कर्त्या लोकांची ही संगीती होती. भिक्खू आर्य सारिपुत्त स्थवीर, अमरावती. अशोक सरस्वती बौद्ध, नागपूर. आचार्य राजेंद्र भालशंकर, नाशिक. राहुल खांडेकर, पुणे. आनंदा कांबळे, कोल्हापूर. प्रा भारत शिरसाट आणि बौद्धाचार्य VK वाघ, संभाजीनगर. धम्मचारी असंगप्रिय त्र्यंबक ढोके, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली ही संगीती संपन्न झाली. मुख्य निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांच्या नेतृत्वात प्राध्यापक राजू इंगोले, यवतमाळ. डॉक्टर दीपक वानखडे, अमरावती. शीलवंत डोंगरे, अकोला. मेघाताई राऊत, वाशिम. सुरेश डवरे, बुलढाणा. नरेंद्र पाटील, वरुड. सुदर्शन यावले, तिवसा. प्रमोद खडसे, मोर्शी हे सर्व निमंत्रक होते. एकूण 120 उपासक नोंदणी शुल्क देऊन प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. मुख्य निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांनी प्रास्ताविक करून धम्मसंगीतीची पार्श्वभूमी विशद केली आणि चर्चेत भाग घेण्याचे सर्वांना आवाहन केले. नाशिक येथे झालेल्या 4थ्या संगीतीचे मुख्य निमंत्रक हे या संगीतीचे उद्घाटक होते. अध्यक्ष मंडळातील ज्येष्ठ सदस्य अशोक सरस्वती बौद्ध यांनी प्रथम विषयावर चर्चा सुरू करण्यासाठी 3 अध्यक्षांची निवड केली. विषय परिचय राहुल खांडेकर, VK वाघ. विषयावरील चर्चेचा समारोप धम्मचारी असंगप्रिय यांनी केला. दुसरा विषय आचार्य राजेंद्र भालशंकर, भिक्खू आर्य सारिपुत्त स्थवीर, प्राध्यापक भारत शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली चर्चेला गेला. तिसऱ्या विषयाची आनंदा कांबळे, अशोक सरस्वती आणि त्र्यंबक ढोके यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. 3ही विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संगीतीचे समारोपीय विवेचन प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांनी केले. 6वी धम्मसंगीती कोल्हापूर येथे व्हावी असा ठराव आनंदा कांबळे यांनी मांडला आणि सर्वांनी तो परित केला. नियम ठरल्यानुसार 5व्या संगीतीचे मुख्य निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे 6व्या संगीतीचे उद्घाटक राहतील. धम्मपालन गाथेने समारोप झाला. 5वी धम्मसंगीती यशस्वी करण्यासाठी मदन गायकवाड, सिद्धार्थ मुंद्रे, सचिन डहाट, मनाज वानखडे, बुद्धभूषण रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.